ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 17. श्रद्धात्रय विभाग योग. अर्जुनाला श्रीकृष्णांचे उत्तर, भाग 4. ओवी आहेत 63 ते 73 आणि गीतेचा श्लोक आहे 3. ज्ञानदेव श्रद्धा त्रिगुणात्मक कशी होते त्याचे स्पष्टीकरण करत आहेत. एवं सत्वरजतमा वेगळी श्रद्धा सुवर्मा, नाही गा जीव ग्रामा माझी यया. हे चांगले वर्म जाणणाऱ्या अर्जुना, याप्रमाणे या जीव समुदायामध्ये सत्व, रज व तम या 3 गुणविरहित श्रद्धा नाही. म्हणून श्रद्धा स्वाभाविक असे पै त्रिगुणात्मक, रजतम सात्विक भेदीही. म्हणून स्वाभाविक रीतीने राजसी, तामसी व सात्विक या प्राण्यांच्या 3 प्रकारामुळे श्रद्धा ही 3 गुणांच्या रूपाची बनलेली आहे. जैसे जीवनाची उदक परी विशी होय मारक, की मिरय माझी तिख उसी गोड. ज्याप्रमाणे पाणी हे स्वभावतः जगवणारेच आहे, परंतु विषाशी युक्त झाले असता ते मारक होते, अथवा मिरेशी युक्त झाले असता तिखट होते व उसाशी युक्त झाले असता गोड होते. तैसी बहुवसे तमे, जो सदाची होय निमे, तेथ श्रद्धा परिणमे तेची होऊनी. त्याप्रमाणे तमाच्या आधिक्यात जो नेहमीच जन्मतो व मरतो, त्याच्या ठिकाणी श्रद्धा ते तमोगुणच होऊन परिणामाला पावते. मग काजळा आणि मसी न दिसे विवंचना जैसी, तेवी श्रद्धा तामसी सिनी नाही. मग काजळ आणि शाई यांच्यामध्ये रंगात जसा फरक दिसत नाही, त्याप्रमाणे तामसी श्रद्धा ही तमोगुणाहून वेगळी नाही. तैसीच राजसी जीवी रजोमय जाणावी, सात्विकी आघवी सत्वाचीच. त्याप्रमाणे श्रद्धा ही रजोगुणी अंतःकरणात रजोगुणाच्या रूपानेच असते अशी समजावी, व सत्वगुणयुक्त अंतःकरणामध्ये ती सर्व सत्वाचीच असते. ऐसे निहा सकळू जगडंबरू निखिळू, श्रद्धेचाची केवळू बोतला असे. अशा तऱ्हेने हे सर्व जग केवळ सर्व श्रद्धेचेच ओतलेले आहे. परी गुणत्रय वशे त्रिविधपणाचे नासे, श्रद्धे जे उठिले असे ते ओळख तू. परंतु हे जगडंबर म्हणजे सर्व प्राणी मात्र 3 गुणांच्या अधीन असल्या कारणाने त्यांच्या ठिकाणी असलेल्या श्रद्धेमध्येही 3 प्रकारचे चिन्ह उत्पन्न झालेले आहे असे तू समज. श्लोकात भगवंत सांगतात की सर्व मनुष्यांची श्रद्धा त्याच्या सत्वानुरूप असते. येथील सत्व शब्दाचा अर्थ काय? लोकमान्य टिळक गीता रहस्यात सांगतात की येथे सत्व म्हणजे देह, स्वभाव, बुद्धी किंवा अंतःकरण. स्वभाव म्हणजे प्रकृती. प्रकृतीपासून पुढे बुद्धी व अंतःकरण होते, हा सांख्य सिद्धांत वेदांतालाही मान्य आहे. आणि प्रकृती ही त्रिगुणात्मक असल्यामुळे ज्या गुणाचा उत्कर्ष असेल तो त्याचा स्वभाव म्हणजे स्वतःचा भाव तयार होतो. त्यामुळे प्रत्येकाची श्रद्धा ही त्याच्या प्रकृती धर्माप्रमाणे होत असते. प्रत्येक मनुष्य हा श्रद्धामय असतोच असे भगवंत सांगत आहेत. श्रद्धा म्हणजे विश्वास. प्रत्येकाचा कशावर ना कशावर तरी विश्वास असतोच. कोणाचा देव आहे असा विश्वास असेल, तर कोणाचा देव नाही असा विश्वास असेल, पण विश्वास हा आहेच. ज्ञानदेवांचे भगवंत अर्जुनाला हे वर्म समजावून सांगत आहेत. त्यांनी त्याला सुवर्मा अशी हाक मारलेली आहे. अर्जुन भगवंतांच्या बोलण्यातील मर्म जाणून घेणार आहे. असा श्रोता मिळाला की वक्ता आपणहून सर्व काही ज्ञान त्याच्या झोळीत ओततो. भगवंत तेच करत आहेत. सर्व ज्ञान त्याच्या ओंजळीत टाकत आहेत. भगवंत सांगतात की अशा प्रकारे श्रद्धा स्वाभाविकपणे त्रिगुणात्मक आहे. सात्विक, राजस व तामस अशा 3 प्रकारची ती होते. एकच श्रद्धा 3 प्रकारची कशी होते त्यासाठी ते पाण्याचा दृष्टांत देतात. पाणी एकच आहे, ते सर्वच प्राणी मात्रांचं जीवन आहे, पण ते विषमिश्रित असलं तर मारकही होतं, मिर्यात गेलं की तिखट होतं, तर उसात ते गोड होतं. तसंच श्रद्धेचेही आहे. मनुष्याने तमोगुणाच्या आधिक्यात देह ठेवला असेल तर त्याच्या ठायी श्रद्धा तमोगुणी होते व ती तमोगुणाबरोबर विषासारखी मारक होते. त्यामुळे ज्ञानदेव सांगतात की तामस श्रद्धा व तमोगुण यात काहीही फरक नाही.
काजळही काळ्या रंगाचं व शाई सुद्धा काळ्या रंगाची. यांच्यात जसा फरक नाही तसेच तामश्रद्धा आणि तमोगुण हे एकच आहेत. मनुष्याने रजोगुणाच्या आधिक्यात देह ठेवला असेल तर त्याची श्रद्धा रजोगुणी असते व सत्वगुणाच्या आधिक्यात देह ठेवला असेल तर त्याची श्रद्धा सुद्धा सत्वगुणी ठरते. एकूण कोणतेही केलेले कर्म हे विधीपूर्वक होण्यावर न होण्यावर श्रद्धेचा बरे वाईटपणा अवलंबून नसतो. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे अगदी विधीपूर्वक यज्ञ केले म्हणून ती श्रद्धा सात्विक ठरत नाही, तर ते कर्म करण्यामागे भाव कसा आहे त्यावर ती श्रद्धा सात्विक, राजस अथवा तामस ठरते. आणि श्रद्धा ही त्या त्या व्यक्तीच्या प्रकृतीनुरूप ठरत असते. कोणत्याही प्राण्यात श्रद्धा ही आहेच, फक्त तिचे स्वरूप वेगवेगळं असतं. सर्व जगच त्रिगुणात्मक असल्यामुळं श्रद्धा सुद्धा त्रिगुणात्मकच असते. आता श्रद्धा त्रिगुणात्मक असते ही गोष्ट खरी, पण एखाद्या माणसाची श्रद्धा सात्विक आहे, राजस आहे की तामस आहे हे कसं कळणार? त्याचे उत्तर भगवंत पुढच्या श्लोकात देणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.